आदिवासी पारधी समाजाला गायरान जमिनी मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांना निवेदन देणार असल्याचे पारधी समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष नेताजी चंदू शिंदे यांनी बोलताना सांगितले। गायरान जमिनीसाठी मागणीसाठी जमलो। काय मागणी आहे तुमची? सरकारी जमीन आम्हाला भेटावी। आम्ही आज 3 वर्ष झालं याचा पाठपुरावा करतोय। 8/8/2023 ला दिल्लीमध्ये जाऊन स्वतः आम्ही कागदपत्र दाखल केले होते। त्याचा बी आतापर्यंत कुठल्याच कागदाचं उत्तर आलेलं नाही। तरी येणाऱ्या आजपासून काल बी आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलतो, तिथून बी आम्हाला गोड बोलून करमाळाला पाठवले। तिथले बी तहसीलदार साहेब काय म्हणले की तुम्हाला आम्ही राहण्यासाठी जागा देऊ शकतो, करून खाण्यासाठी बीडीओ साहेब बी म्हणले देऊ शकत नाही, आणि गावठाण जमिनीमध्ये घर बांधून देऊ, गायरान जमीन देणार नाही। पण आमची मागणी असं आहे की गायरान जमीन आमची पहिल्यापासून आदिवासीची आहे। आदिवासींना गायरान जमिनीमध्येच घर बांधून बी द्यावे, आणि काय नियमानुसार बसल, नियमात बसल सरकाराच्या त्याप्रमाणे आम्हाला गायरान जमीन करून खाण्यासाठी द्यावं। नसलं तर 18 तारखेला आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊ। 19 तारखेला आमर ऑफिसला आम्ही बसू। नाही, नेमकं तुम्ही ज्या ठिकाणी जमीन मागता त्या ठिकाणी जमीन खुली आहे का? खुली आहे। तिथं आतापर्यंत झाडं आहेत, बारके बारके झाडं, वेगळे वेगळे झाडं आहेत, कुठे सरकारी झाड लावलेलं नाही। खाली झाडं आहेत, खाली जमीन पडलेली आहे। ती जमीन सरकारनं आम्हाला मिळवून द्यावी। त्या जमिनी संदर्भात तुम्ही पाठपुरावा केला, आता पण चौकशी आली होती का त्या ठिकाणी? नाही आले, कोणी आलेलं नाही चौकशीसाठी, कोणी आलं नाही। आज 3 वर्ष झालं आम्ही फिरतोय, कोण चौकशी आमच्या कागदाला आणि संघटनेला बी कोण महत्त्व देत नाही। बोला। नेताजी चंदू शिंदे, आदिवासी क्रांती कल्याणकारी संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष। नाव काय तुमचं? नाव सांग। तंटामुक्ती नाव सांग। मेजर बिरक्या शिंदे। कशासाठी आलात तुम्ही इथं? जमिनीसाठी। इथं कुठं जमीन आहे? जमीन तर रानात आहे, पण तुम्ही मागता इथं, तुम्ही बोलवता इथं, आम्हाला रानात येऊन जर सांगितलं आम्ही वय वाटू। दिलं पत्र दिलं का? हो, मेलेल्या माणसाला पुरायला जागा 5 मिळत नाही, कसं काय राहू आम्ही, जगावं कसं आम्ही? आज लेकरा बाळा पहिल्यापासून जवळ केले असते, लेकरा बाळा आमची शाळा शिकले असते, काहीतरी हुद्याला लागले असते। चोरीचा शिक्का टाकला आमच्यावर। चोरी बी करावं तुम्हीच, आणि कोण? आदिवासी पारधी ही चोरटे, त्याला जेलमध्ये टाकावं। हा, त्या बाया पोरांनी मोलमजुरी करून त्याला वकील जामीन करून सोडावं। कव्हर ही परंपरी कव्हर। आता आम्हाला कोणाचा ऐकायचं नाही, आम्हाला निर्णय नाही भेटला 18 तारखेला तर आमर ऑफिशन, 19 तारखेला आम्ही आमर ऑफिशनला बसणार। हजारो लोक लेकरं बाळं घेऊन, महिला घेऊन, जे का आमच्या समाजाचे लोक आहेत त्यांना समजायला घेऊन 19 तारखेला आमर ऑफिशनला सोलापुरात बसण्यात येईल, कलेक्टर ऑफिसच्या समोर। सांगा तर रिप्ले करून बघायचा।